गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू अनदर ब्लॉग. आज डायरेक्ट गाडीमधूनच ब्लॉग सुरू केलाय कारण की आज खूप एक्साइटिंग दिवस आहे. एक्साइटिंग याच्यासाठी की उद्या कोमलचा बड्डे आहे. बट उद्या असं प्लॅनिंग आहे की सगळे घरच्यांसोबत बाहेर जाऊ, म्हणून मग असं प्लॅनिंग केलं होतं आज की कोमलला आज जरा सरप्राईज तिचा वेळ देऊ. हे खूप इम्पॉर्टंट असतं, हे लक्षात ठेवा सगळ्यांनीच की जेव्हा वेन वुमन बिकम्स अ मदर तिच्यासाठी स्वतःचा वेळ असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आज जरा तिला फिरवून आणायचा प्लॅन आहे. तिला माहिती नाही आहे कुठे चाललोय, तर आपण चाललेलो आहोत धुरंधरला. तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये थंबनेलमध्ये आणि याच्या टायटलमध्ये. सिटी परेडला चाललोय आपण, जवळच आहे. ती येते तर मी आता बोलणार नाही. चल चल की आपण कुठे चाललोय त्याचं सरप्राईज करूया. कीप वॉचिंग. काही चांगलं काम करायला गेलो की काहीतरी होतंच. गाडी पंक्चर झाली. आपला आहे मूवी 12:50ला, आता 12:40 झालेत. कोमल बसली आहे. म्हटलं चांगलं काहीतरी करायला गेलो की लफडा होऊन जातो. वो मत भरो, सिर्फ वो साइड वाला, उधर वाला थोड़ा कम है. भर दो फिर, भर दो. या वाल्या साईडच्या टायर मध्ये थोडीशी हवा कमी आहे. इकडे ओके वाटतेय. दाखवत आहे. तर लेट तर होणार आहे आपल्याला, बट कुठे चाललोय अजून तुम्हाला माहिती नाहीये. इट्स हर डे टुडे अँड शी इज इन द मोबाईल. इकडचे बॅनर काढायला लोक आले. काय वाटतं लोकांमध्ये, बरोबर आहे की चुकीचं आहे? काढले पाहिजेत. हा, काढले पाहिजेत की नाही काढले पाहिजे? आता असं आपलं ऍक्च्युली असं आपलं नेहमी लक्ष नाही जात, पण आता बघ नाही किती ऍडव्हर्टाइजमेंट बॅनर्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 तर आपल्याला व्हिजिबल आहे. इकडे एका ठिकाणी 4 12 झाले. आपल्या मागेही असतील काही, म्हणजे यांना काही राहिलेलंच नाही. ठीक आहे, ऍडव्हर्टाइजमेंट इज इम्पॉर्टंट. किती विचित्र दिसतं, ते घाणेरडं दिसतं लिटरली. घाणेरड्यापेक्षाही ते सेफ्टीचे मॅटर कितीतरी ते ऍक्सिडेंट झाले ते बॅनर पडून. जाऊ दे, सिग्नल ग्रीन झाला. काय झालंय आता दुसरं. सो मी जे काही स्टार्टिंगला बोललो त्याचा काही फायदा होत नाही. हिला सगळं कळून जातं. तिचं सगळीकडे लक्ष असतं माझ्यावरती. चौफेर तिला कळून गेलं आपण कुठे चाललोय. सिटी प्राईडला चाललोय, धुरंधर बघायला. थोडी हे बघा, हे असं बॅक कॅमेरा असं चालू असतं सगळं. मी असा आधी बोललेलो आहे व्हिडिओ मध्ये की तुला जरा एकांत वेळ पाहिजे आता ईशानपासून, असं वेगळं. पण मग एकांत वेळेत तू माझं एकदम काहीच नाही. 12:51 तर इथेच झाले. चला द्या लवकर आता. चल 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 लवकर. अबे यार, जवळ लावली खूपच. काय बहुतेक जास्तीत जास्त राष्ट्रगीत मिस होईल. काय वाटतं तुला? कुठे? इकडनं नाहीये, इकडनं नाहीये. हे इकडे 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 या साईडला बंद वाटतं ही लिफ्ट. त्याला काय अर्थ आहे? सगळं आत्ताच व्हायचं. गाडी पंक्चर, लिफ्ट बंद. चला आता लांबून जावं लागेल. फायनली सापडली एंट्री. आली का? काय वाटतं तुला? रिव्ह्यू द्यायचे धुरंधर कसा? चांगले. पण संकेत काय बोलतोय की एकदम रटा आहे. मिक्स रिव्ह्यू घेऊन चाललोय आपण.
माहिती नाही कसं असेल, पिक्चर झाल्यावरती तुम्हाला सांगेलच मी. ठीक आहे. कुठे बोलली, सेकंड फ्लोअरला बोलली ना? कशात अंतर जास्त आहे? अच्छा. अडकलं का? म्हटलं ना थोडस होतं असं कधी कधी जरा. आता खूप वर्षांनी मी आली नाही, आता आपलं वय पण जरा झालंय आता थोडंसं. त्याच्यासाठी नाही तर वय वाढलंय याच्यासाठी सेलिब्रेट करावं लागतं. सापडलं बाबा शेवटी सिटी प्राईड. याला शोधता शोधता ना, हे बघ ड्रॅगन्स. स्क्रीन 4 तिकडे त्याच वरती समोर. सो हा जो आहे डॉल्बी ॲटमॉस जे आहे ना, हे 4K लेझर जे लिहिलेलं दिसतंय ना कोमल इथे, हे इंडियाज फर्स्ट डॉल्बी आहे. हा जो आहे थिएटर सिटी प्राईड, इंडियाज फर्स्ट डॉल्बी 4-5. स्क्रीन नंबर 4. आता आपण पिक्चर झाल्यावरती भेटू. मी सांगतो तुम्हाला रिव्ह्यू कसा असेल. चालू झालाय का? झालाय चालू. बाय बाय. One eternity later. चला निघूया. पिक्चर तर झालाय आमचा बघून. आता येते आम्हाला ईशानची आठवण. कसा होता पिक्चर? आवडला का तुला? Yes, मला तर आवडला. छान. वन टाइम वॉच तर आहे. रटा थोडं लेंदी आहे. मला नाही वाटलं. नाही थोडं इथे लेंदी मारधाड आहे. खूप आहे त्याच्यात. मारधाड म्हणजे मारधाडच. हा, म्हणजे तो ऍक्शन मूवी आहे, पण जर तो रिअल इव्हेंट दाखवतोय काहीतरी तर चांगलं. आय डोंट नो हाऊ रिअल इट इज. तुम्ही सांगितलं ना. रिअल इव्हेंटवर आधारित होता तो. मागे एकदा ते दादा डोसावाला पाठवतो का तुम्हाला, तो मुली जोक मारला होता. दादा डोसा नावाचं एक हॉटेल होतं, तो वाचली आणि मध्येच म्हणायला लागली तिने दादा डोसे. अशी बुद्धिमत्ता असलेली माझी बायको, तिच्याकडे असून एक उत्कृष्ट प्रकारचा पांचट जोक. पिक्चर मध्ये त्या याचं नाव होतं, अक्षय खन्नाचं नाव होतं रेहमान डकेट. आता हिची मान दुखतीये तर काय. हा काय कोमल? अकडली रेहमान. अकडली रेहमान. काय वाटतं ईशान काय करत असेल घरी आता? खाणं वगैरे मस्त हो. जाऊया आपण आता. त्याला आई नसेल तर एवढा फरक पडत नाही. आजी. अजून दे. तू आहे अजून खाली दे. पाटीत दे. सर बाधे लावले.
पडदे लावले. ग्लास ग्लास कुठे गेली आई? कुठे गेली आई?